त्याचप्रमाणे मिनी गोवा संघाचे अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आपल्या संघासाठी कमेंट्री बॉक्स जवळ आलाय. क्या बात आहे. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक एंडवर फलंदाज ऑफ साइडचा बादशाह ज्याला म्हणतात जितेश खारकर. नॉन स्ट्राइक एंडवर त्यांचे बंधू महेश खारकर. त्याचप्रमाणे चेतन मोकाशी माननीय सन्माननीय चेतन मोकाशी साहेब 40+ चे ऑर्गनायझर यांचं इथे आगमन झालंय. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय माता दी ग्रुप तर्फे तुम्हाला विनंती आहे कृपया व्यासपीठावर बसायचं आहे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. बघा संघाचं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मिनी गोवा संघाचा कर्णधार पदू. गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. 8 ते 10 पावलांचा रनअप घेत पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो. हॅलो हॅलो. पहिला चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन. पहिला झटका विठ्ठल रघुबाई संघाला. क्या बात आहे पदू. चांगलं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पहिल्या चेंडूवर सफलता नक्कीच मिळवून देतोय पदू आपल्या संघाला. यांच्याकडून आले. इथे मात्र विकेटचं पतन होतंय का? यस नक्कीच. पंचांचा इशारा. विकेटचं पतन. फलंदाज बाद. विकेटच्या शोधात आहे पदू. चेंडू झालेत या षटकातील 3. धावसंख्या झाली आहे 2. गडीबाद झालेत पॅव्हिलियन मध्ये 2. आणि जे 2 खेळाडू बाद झालेत आपण पाहिलं असेल गेल्या टुर्नामेंट गेल्या सिरीज मध्ये या 2 फलंदाजांनी चांगलं गाजवलं होतं आणि चांगली फायनल देखील मारली होती त्या संघाने त्यांच्या जोरावर. आणि तेच फलंदाज आता पॅव्हिलियनमध्ये परतलेत. नवीन फलंदाज गेलेत अमोल त्रिकांडे उर्फ जॉन्टी या नावाने फेमस हा खेळाडू.
पुढील चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला टॉप एज आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, आणखी एक झटका. 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय गोलंदाज पदू. डीजे होऊन जाऊ दे. नक्कीच मित्रांनो, हॅट्रिक वर आहे गोलंदाज आणि निखिल यांच्याकडून पारितोषिक. जर हॅट्रिक पटकावली तर 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक मिळेल गोलंदाज पदू यांना. नक्कीच जॉन्टी खातं उघडलं नाही, पॅव्हेलियनमध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी अक्षय कोळी आता फलंदाजीसाठी येतोय. थोडीशी नजर लागली या संघाला. खराब सुरुवात आपण म्हणू शकतो. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज पॅव्हेलियन मध्ये आलेत आणि ओव्हर ज्या प्रकारे आता झालंय त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती लागोपाठ 2 गडी बाद केले आहेत. म्हणजे चार चेंडूमध्ये 3 गडी बाद, 2 धावा अशी कामगिरी केली आतापर्यंत पदू यांनी. हॅट्रिकची संधी चालून आले. बघूया या सिरीज मधली आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक होती की नाही ते. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. ऑफ साइड मध्ये 2 धावेसाठी या गॅप मध्ये चेंडू जातोय. 2 धावेंनी धावफलक पुढे सरसावतोय आणि अक्षय कोळी आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली आहे 5 चेंडूच्या अखेरीस 4 धावा. हॅट्रिकची संधी हुकली आहे, पण मात्र 3 विकेटवर जे पारितोषिक आलं होतं, जे लावलं होतं पदू, त्यांना 1000 रुपये पारितोषिक लागू झाले. शेवटचा चेंडू असेल या षटकातील पदूचा. चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. आणखी एक विकेट. ओ माय गॉड, काय चाललंय मैदानामध्ये, काय घडतंय, काय बिघडतंय. अच्छा कमबैक करते हमने देखा है इससे पहले भी. देखते हैं अब की बार कैसे प्रदर्शन करते हैं, क्योंकि लगभग आधी टीम पैवेलियन में जाके बैठ चुकी है और अभी महेश अभी भी स्ट्राइक एंड पे है और कुछ आने बल्लेबाज जो कि अच्छे लय में है. देखते हैं किस तरीके का स्कोर यहाँ पे खड़ा करने में कामयाब होते हैं वीआर बॉयज. नक्कीच गेल्या 4-5 वर्षात बराच बॅड पॅच मधून हा संघ जात होता. मागच्या स्पर्धेपासून हे वर्ष त्यांच्यासाठी वारंवार प्रॅक्टिसच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये या संघाने चांगलं आपलं नाव केलं. आता मात्र मोठा मंच आहे, मोठी संधी आहे. पाहूया दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, खराब चेंडू होता. पंचांचा इशारा, 2 धावांचा. दुहेरी धावेने महेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली आहे 6. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज विकास. देखते हैं विकास गेंदबाजी पद पर है. देखते हैं किस तरह गेंदबाजी करते हैं, क्योंकि पहली ओवर में जो शुरुआत करके दी थी पदू ने, उस तरीके की शुरुआत अभी आगे बरकरार रखते कि नहीं. विकास के हाथ में गेंद, पहली गेंद पर लेकिन 2 रन आ चुके हैं. महेश ने अपने इरादे यहां पे स्पष्ट कर दिए कि वो किसी भी हालत में बैकफुट पे जाने वाले नहीं है, क्योंकि स्कोर बड़ा करना है और टारगेट अच्छा रखना है सामने टीम को.
नक्कीच धावसंख्या झाली आहे 6. अशाच पद्धतीची गरज आहे, अशाच फटकेबाजीची गरज आहे विठ्ठल रखुमाई संघाला आणि त्याच्या शोधातच हा फलंदाज सुरू आहे. पुढे चेंडू वॉटर शॉट, क्या बात आहे, चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला फलंदाज महेशच्या बॅटमधून आणि नक्कीच या 2 धावा मिळतात दुहेरी धावेने. पंच नो बॉल या ओके, पंचांचा इशारा नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. जी बिल्कुल, जिस तरह का प्रेशर बनाए रखा था पहले ओवर में पदू ने, थोड़ा सा प्रेशर अभी रिलीज हुआ होगा क्योंकि नो बॉल पे 2 रन आ चुके हैं. मतलब और आने वाली गेंद जो रहेगी फ्री हिट की रहेगी और स्ट्राइक एंड पे है हार्ड हिटिंग बैट्समैन महेश. देखते हैं हिज पावर प्ले, ये जो फ्री हिट है उसका किस तरह से फायदा उठाते हैं. बड़ा शॉट लगाने में कामयाब होते हैं या सिर्फ 2 रन से संतुष्ट होंगे, देखने में मजा आएगा क्योंकि गेंदबाज थोड़े प्रेशर में. नक्कीच येणारा चेंडू फ्री हिट असेल. इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट, इथे नक्कीच डायरेक्ट हिट लागला असता महेशला तसंच धावत पॅव्हेलियनमध्ये यावं लागलं असतं. फ्री हिटचा चेंडू बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न केला, 1 धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे 10. जी बिल्कुल, बैट को गेंद लगते ही यहाँ से नॉन स्ट्राइकर एंड से बल्लेबाज निकल चुके थे, लेकिन महेश थोड़े से बैकफुट पे थे, उनको पहुंचने में थोड़ी सी देरी हुई. लेकिन डायरेक्ट हिट अगर होता तो शायद महेश का काम तमाम होता, लेकिन वैसा कुछ हुआ नहीं और 1 रन पूरा किया यहाँ पे महेश ने और टीम के लिए. इथे मात्र निशांत आता नवीन फलंदाजीसाठी येतोय. हा झेल सुटतोय. गोलंदाज होता त्या झाडाखाली, फलंदाज क्षेत्ररक्षक होता बुमराला गुमराह केलं आणि हा चेंडू काही मिळाला नाही. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झाली आहे 11. दुसरे षटक प्रगतीपथावर निनाद. कुठेतरी हा स्कोर 30 ते 35च्या घरात गेला तर या सामन्याला मजा येईल, सामन्याला रंगत येईल आणि विठ्ठल रखुमाई संघ पकड मजबूत करेल या सामन्यामध्ये. जी बिल्कुल, अच्छे गेंदबाज हैं विठ्ठल रखुमाई के पास और बल्लेबाजी का क्रम देखें अगर तो यहाँ पे मिनी गोवा के पास ये अच्छे बल्लेबाज हैं. देखते हैं किस तरीके का स्कोर यहाँ पे खड़ा करती है वीआर बॉयज. पुढे चेंडू चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या डोक्यावरून कट केले. पाहूया पंचांचा इशारा येतोय. या 2 धावा मिळत आहेत महेशला. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. जी बिल्कुल प्रशांत, टी शर्ट से जो दिए गए हैं इस टूर्नामेंट में हर एक टीम को अलग अलग रंग यहाँ पे दिया गया है. खास करके अभी जो मिनी गोवा की जो जर्सी दिख रही है हमें लगभग मुंबई इंडियंस की जर्सी जैसी दिखने वाली ये जर्सी लग रही है, बहुत ही बढ़िया दिख रही है उन पर. नक्कीच चांगली जर्सी रंगीबेरंगी रंगात हे ढंगलेले आज सर्व खेळाडू. 2 चेंडू शिल्लक आहे अजूनही. हा चांगला फटका, क्रॉस बॅटेड फटका आहे. हाही चेंडू बाहेर जातोय म्हणजे 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली आहे 5 चेंडूच्या अखेरीस 15 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे निनाद. या चेंडूवर 2 धावा आल्या तर 17 धावा म्हणजे 2 षटकांमधील एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो. जी बिल्कुल, 2 ओवर की समाप्ति के बाद एक समाधानकारक स्कोर खड़ा करने में कामयाब हो जाएगी यहाँ पे वीआर बॉय. जबकि पहले ओवर में प्रेशर बनाए रखा था बदू ने, वो प्रेशर अभी रिलीज होता दिख रहा है. चांगला पूल आहे, पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि सक्सेसफुल पूल आहे. हा 2 धावा नक्कीच मिळतात. षटक संत या दुहेरी धावेने 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या विठ्ठल रखुमाई संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. नक्कीच तारीफ करावी लागेल फलंदाजांची. ज्या पद्धतीने विकेट गेले होते पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक कसं करावं तर असं करावं मित्रांनो. अजून मनापासून आले नाहीये. जेव्हापासून ते मागची स्पर्धा जिंकल्यात गेल्या 1 ते 2 वर्षात विठ्ठल रखुमाईचं नाव नक्कीच आवडीने घेतलं जातं या ग्राउंडवर विटावा नगरीमध्ये. कारण की हा संघ कधीच हारला नाही, कधी थांबला नाही, कधी थकला नाही. हा संघ जसा वर येत चाललाय त्या पद्धतीने या संघाचे सर्व खेळाडू वर येत चाललेत. धावसंख्या झाली 2 षटकाच्या अखेरीस 17 धावा. संघाचं 3रं षटक घेऊन येतो गोलंदाज. कयामत संघाचे कर्णधार आपण जर असाल तर कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुढील होणारा सामना लकी
विरुद्ध कयामत दोन्ही संघाचे कर्णधार कृपया मंचावर यायचे. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी अभिषेक. अभिषेक पहिलं षटक वैयक्तिक घेऊन सज्ज होतोय. पहिला चेंडू निशांतचा, निशाने खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये. स्वतः कर्णधार पदू कोणतीही चूक करत नाहीये, फलंदाज बाद होतोय. फुलटॉस वर लागलेला हा झटका. फुलटॉस चेंडू मन बनवलं असतं तर कोणत्याही दिशेमध्ये या चेंडूला भिरकावून दिलं असतं. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. झटका आणखीन एक लागतोय उत्तर रखमाई संघाला. माननीय नीरज जय माता दी ग्रुप तर्फे नवीन फलंदाज फलंदाजीसाठी राजा खारकर. पाचवा चेंडू लोअर फुलटॉ चेंडू होता. चांगल्या पद्धतीने रीड केले या चेंडूला. 1-2 धावा नक्कीच मिळतात. दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे 5 चेंडू 23 धावा. अजूनही एक शेवटचा चेंडू येणं बाकी. या षटकातील धावसंख्या जर पाहिली 2 षटकाच्या अखेरीस 17 धावा होत्या. त्यानंतर फक्त 6 धावा खर्च केल्या गोलंदाजाने 5 चेंडूवर आणि गडी सुद्धा बाद केलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील अभिषेकचा. सामोरं जाईल महेश. पुन्हा एकदा ओव्हर टाकला होता पदू. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये झेल सुटतोय. हा झेल सुटतोय. हा मोठा झेल होता. महेश सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. इथे मात्र झेल सुटतोय.
करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. पाहूया कशा पद्धतीने आता हा पाठलाग करतायत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने कट केला, आउट केला, टप्पा पडला आणि ऑफस्टंप सोडत हा चेंडू गेला एक डॉट बॉलच्या रूपात. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा विठ्ठल रखुमाई संघ सामना पक्का करेल आपल्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या षटकाची, या रन स्टेजची. पुढे चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कढाई येत नाही, चेंडू निर्धाव येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच दोन निर्धाव चेंडू येत आहेत. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो विठ्ठल रखुमाई संघाकडून. पावणे टाइमवर जर आपण पाहिलं तर जितेश खारकर या संघाचं नेतृत्व करताना, त्याचप्रमाणे महेश खारकर विकेटच्या मागून नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उलटाच बॉल होता, हा खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार करतोय ऋतू आपलं आणि आपल्या संघाचं या दुहेरी धावेने खातं उघडतोय. धावसंख्या झाली आहे 2. 3 चेंडू 2 धावा, पाठलाग सुरू आहे 35 धावांचा. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 21 चेंडूवर. 21 चेंडू 33 धावा असं समीकरण तुमच्या समोर आहे. या संघामध्ये जर पाहिलं आतापर्यंत पहिलं षटक हाताळायचा निशाण हा गोलंदाज पहिले षटक हाताळत होता, पॉवर प्ले हाताळत होता. इथे मात्र थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज केली आहे विठ्ठल रखुमाई संघाने. आपल्या एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणजेच जॉन्टी यांना गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन बोलवलंय आणि चांगली सुरुवात केली जॉन्टीने. 3 चेंडूवर फक्त 2च धाव खर्च केली आणि 2 चेंडूवर शांत ठेवण्याचं काम ऋतूला नक्कीच केलंय. सचिन सावंत यांचं आगमन झालंय. लकी स्टारचा हा क्लास असणारा डावखुरा फलंदाज. त्याचप्रमाणे बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आपण त्यांच्या माध्यमातून अंपायरिंग सुद्धा पाहतो. तर विटाव्या गावातील नामवंत अंपायर मधील असलेले एक सचिन सावंत इथे आलेले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सचिन. चेंडू झाले 3, धावसंख्या झाली आहे 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जॉन्टी. इथे मात्र शरीराला चेंडू लागला, चेंडू जातोय फायनल रिजन मध्ये. डायरेक्ट थ्रो इथे नक्कीच होता, डायरेक्ट हिट केला, हा हिट लागला नाही. बट्टी चांगल्या पद्धतीने तिथे चेंडू हाताळत आहे, तर चांगला बॅकअप मिळालं. लेग बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव मिळते. 1 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या झाली आहे 3. 4 चेंडू 3 धावा धावफलकावर. आता मात्र अभिषेक स्ट्राईक एंडवर येतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील पॉवर प्लेचं षटक आहे. पुढे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हा लॉंग ऑफ मध्ये चांगला चेंडू हाताळला जितेशने, चांगलं कव्हर केलं. इथे मात्र एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या झाली आहे 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू सुद्धा धावसंख्या झाली आहे 4. चेंडू नेक्स्टच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 5 चेंडू 5 धावा. नक्कीच मित्रांनो, ज्या पद्धतीने विठ्ठल रखुमाई संघ पहिल्या षटकामध्ये 5 ते 6 धावा होत्या, 4 गडी बाद झाले होते, त्याच पद्धतीची सुरुवात इथे मिनी गोवा या संघाची झाली आहे. पण चांगली गोष्ट ही आहे मिनी गोवा संघासाठी की त्यांचा गडी बाद झाला नाहीये, विकेट गेला नाहीये, ही चांगली बाब आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र हा चांगला चेंडू आहे. हा त्यांच्या वरून गेलेला चेंडू आहे. फलंदाज होतोय बाद. 3 बॉल नाही. ओके हिट विकेट झालाय. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका इथे मिनी गोवा संघाला.
संघाचं दुसऱ्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय जितेश खारकर. स्ट्राईक एंडवर फलंदाज अभिषेक, नॉन स्ट्राईक एंडवर आत्ताच रुजूची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज हर्षल फलंदाजीसाठी येतोय. जितेचा हा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. पंच वळतायत, पंच इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या झाली आहे 6. एक षटक 6 धावा. दुसरा षटक सुरू आहे, पाठलाग सुरू आहे. 35 धावांचा जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. पंचाचा नो बॉलचा इशारा. हा चेंडू हवेत आहे, झेल होईल पण हा नो बॉल आहे. नो +1 येणारा चेंडू असेल फ्री हिट. नो बॉल मिळाला होता, त्याची भरपाई इथे मात्र जितेश करतोय. जितेशने सुद्धा एक नो बॉल आणि समोरच्या संघाला फ्री हिट दिली आहे. आणि समोर फलंदाज आहे हर्षल, जो मोठे मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. तो हर्षल आता संख्या या 9च्या जोरावर झाली आहे 8. एकही चेंडू झाला नाही अजून. उलटाच बॉल आहे, खराब चेंडू होता. इथे मात्र पूर्णपणे मिस केलं फलंदाजाने. या चेंडूला ही 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या झाली आहे 1 चेंडू 9 धावा. पुढे चेंडू लेग ब्रेक केला होता, पण चांगल्या पद्धतीने कट पाहायला मिळाला. नैसर्गिकरित्या हा चेंडू अडतोय. चेंडू ग्राउंड मध्ये पुन्हा येतोय. हा चेंडू सोडला असता तर निश्चितच हा सुद्धा वाईट बॉल होता. बराच वाईटचा बॉल फलंदाज खेळला आणि 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या झाली आहे 10. 2 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. येणाऱ्या 16 चेंडूवर 16 चेंडू 25 धावा. सामना अजूनही बरोबरीने सुरू आहे. मध्ये दोन्ही संघ समान आहेत. पुढे चेंडू विकेट केलाय. कार्पेटला लगा चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये रनआउटची संधी. फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली 11. आपण समीकरण पाहूया. अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. मिनी गोवा या संघाला 24 धावांची गरज. येणाऱ्या 15 चेंडूवर 15 चेंडू 24 धावा. कोणत्या तरी एका गोलंदाजाला इथे कमबॅक करून द्यावं लागेल विठ्ठल रखुमाई संघाकडून. पुन्हा एकदा लेग ब्रेक टाकला होता. इथे मात्र फसवलं. फलंदाजाला समजदार नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. क्या बात आहे. या गोलंदाजाने मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा इम्प्रेस केलं. या स्पर्धेमध्ये सुद्धा इम्प्रेस करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. नो आला, फ्री हिट मिळाली, त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक गोलंदाज जितेशचं. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकला होता. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने ही 1च धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील 13 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. अजून 10 धावा जर म्हणायला गेलं तर 10 धावा वर आहेत. अजून 13 चेंडू 23 धावांची गरज. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण महेश कारकर. इथे डायरेक्ट हिट आहे का? पंचांचा इशारा. हा नॉट आउट आहे, पण या नॉट आउटच्या माध्यमातून गचाळ असं बॅकअप होतं. बॅकअप करा, त्यांचं लवकर होईल बॅकअप मित्रांनो. 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 14. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 12 चेंडूवर 21 धावांची गरज आहे.
विटावा गावातील दिग्गज खेळाडूंमधील एक विजेंद्र कोळी यांचं सुद्धा आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच लकी स्टारचा सामना आहे आणि विजेंद्र कोळी मैदानामध्ये नाही असं क्वचित होतं. पुढे चेंडू बॅकफुटला चांगल्या पद्धतीने खेळला. शॉर्ट पिच चेंडू होता. चांगला समाचार घेतला. 2 धावेने धावला पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. समीकरण आणखी 2 धावेने जवळ येत आहे. 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. अभिषेक आता थोडंसं आक्रमक रूप धारण करत आहे. 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय ईशान. उलटा चेंडू होता. इथे मात्र खराब चेंडू होता. खराब चेंडू पण नशिबाची साथ गोलंदाजाला. चेंडू राहिलाय ग्राउंडच्या आत. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. समीकरण 18. 10 चेंडूवर 18 धावा. अजूनही सामना कोणत्या दिशेने झुकतोय हे सांगणं कठीण आहे. मित्रांनो 18 धावा बनायचे. चेंडू बाकी आहे 10. जर इथे 2 चेंडू मिस झाले तर मोठा फटका खेळावा लागेल. कारण की आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 9 फटके बाहेर मारायचे जर सामना जिंकायचा असेल तर. जर 2 ते 3 चेंडू त्यांनी ग्राउंड मध्ये ठेवले तर हा सामना रंगेल. 10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. पुढील चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. इथे मात्र जितेश चेंडू अडवतायत. कोणत्याही पद्धतीची एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न नाही फलंदाजांचा. एकच धाव मिळते. समीकरण प्रत्येक डॉट वर किंवा एकेरी धावेंवर डिफिकल्ट होत जाणार आहे मिनी गोवा या संघासाठी. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 18. 9 चेंडू मध्ये 17. हे 17चा खतरा सध्या मिनी गोवा संघावर मंडरावतोय. खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. फॉलो थ्रू मध्येच कळालं की गोलंदाजाचा कुठेतरी बॅलन्स गेला. बॅलन्स चुकला आणि तो फुटवर्क जो पाय असतो तो पाय बरोबर दिशेवर पडला नाही. एक धाव नक्कीच मिळेल नोच्या रूपात. धावसंख्या झाली आहे 19. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूवर. 9 चेंडू 16 धावा आणि पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज आहे फिट. पुढील येणारा चेंडू आहे फ्री हिट. हा चांगला चेंडू आहे. पहा फ्री हिटची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. डॉट बॉल येतोय. जिंकण्यासाठी आता 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा म्हणजे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे. प्रत्येक चेंडू ग्राउंडच्या बाहेर फेकायचा आहे. 8 चेंडू 16 धावा. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पहा कर्णधार ज्याने फलंदाजीने बोलबाला होता आज चेंडू सुद्धा त्याच्या दिशेने जातोय. झेल पकडला महेश खारकर. विकेट मिळते विठ्ठल रखुमाई संघाला आणि फलंदाज बाद होते अभिषेक. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जय माता दी ग्रुप तर्फे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय तनिष्क. समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 7 चेंडूवर जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. दिल्ली अब बहुत दूर निकल चुकी आहे. ट्रेन खूप पुढे गेली आहे. आपण खूप मागे राहिलोय. आता इथे षटकार मारा सामन्यामध्ये बना आणि षटकाराच्या प्रयत्नात हा जातोय 6 षटकार.
2 मिनिटं पण नसतील झाले मी बोललो षटकार मारा आणि सामन्यामध्ये बना, आणि खरंच फलंदाजाने माझं ऐकलं आणि फलंदाजाने षटकार मारला. या षटकारासोबत तनिष्कला मयूर मोकाशी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता मित्रांनो समीकरण पहा, एकदा हा संघ ट्रॉफी जवळ जात होता, तर आता दुसऱ्या संघाने म्हणजेच मिनी गोवा हा संघ कुठेतरी या सामन्यामध्ये एक पाऊल पुढे करतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडूवर 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये विठ्ठल रखुमाई संघासाठी, कारण की जर 2 बॉल डॉट काढले, 2 बॉल मैदानामध्ये ठेवले तर सामन्यामध्ये अजून रंगत येईल, सामना पुन्हा त्यांच्या दिशेने वळेल. पण तनिष काय हार्ड हिटिंग फलंदाज आहे, आला पहिल्या चेंडूवर या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली, या स्पर्धेमध्ये आपलं नाव केलं. 6 चेंडू 10 धावा. 40+ स्टार आघाडीचा फलंदाज ज्याने ठाणे, नवी मुंबई, विटावा, कळवा, मुंब्रा पूर्ण पट्टा गाजवला. किरण भोईर यांचं आगमन झालं आणि किरण भोईर आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. ठाण्याचा आणि विटाव्याचा बाहुबली किरण. पुढे चेंडू इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला, मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळते. समीकरण येत आहे 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. जर इथे 2 चेंडू मैदानामध्ये ठेवायला यश मिळालं मिहिरला, तर मिहिर आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देऊ शकतो. पण टेन्शन अजून गेलेलं नाहीये, घाम सतत पुसावा लागेल, कारण काय स्ट्राईक वर फलंदाज आहे तनिष. तनिषने जर सामना जिंकवला तर मयूर मोकाशी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. 5 चेंडू 9 धावा. इथे मात्र समोर घेण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, स्वतः चेंडू घेऊन जातोय. इथे रनआउटची संधी आहे चांगली. एकदा क्षेत्ररक्षकाची टाळ्या झाला पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड कसा असावा मित्रांनो. तनिष स्ट्राईक वर येण्याचा प्रयत्न सुरू होता, तो क्षेत्ररक्षक थांबला, त्याने पाहिलं आणि बरोबर स्ट्राईक एंडवर थ्रो केला. कोणती एक्स्ट्रा धाव मिळाली नाही आणि स्ट्राईकही रोटेट झाली नाही. जिंकण्यासाठी आता 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. जी बिल्कुल दोस्तों 4 गेंदों में 8 रनों की दरकार है. लगे पड़े हैं बल्लेबाज हर्षल जीत की तरफ. गेंदबाज मिहिर इस मर्तबा काफी बढ़िया गेंद थी, काटा बदला इस गेंद ने, सीधी गई. विकेट कीपर जॉन डी के दस्तानों में एक डॉट गेंद के रूप में. अब दोस्तों इक्वेशन बन चुका है, आने वाले 3 गेंदों में चाहिए 8 रन. नक्कीच मित्रांनो 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. मिहिर गोलंदाजी मार्कवर आहे, स्ट्राईक एंडवर आहे हर्षल. फुलटॉस बॉल खराब असा डिसिजन. फलंदाज होतोय बाद. या चेंडूला कुठेही मारू शकले असते, त्या चेंडूवर मध्ये परत आहेत फलंदाज. हर्षल होतोय बाद. आणखीन एक झटका मिनी गोवा संघाला. जर ऋषीने षटकार मारला तर सोनू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जे गाणं लावलं होतं, थँक्यू सो मच पियुषचं आणि विकी खारकर यांचं आवडतं गाणं. केंद्रीय मंत्री जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंट नंतर या मैदानामध्ये गाणं एवढं फेमस झालंय. 1 साइड हिरो आहे सध्या. 1 साइड खेळ इथे कोणता संघ दाखवेल हे पाहूया. आज सकाळी आपण 1 साइड खेळ पाहिला तुषार कोळीचा, टिंगुलचा. या सत्रामध्ये पाहूया दुपारचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण. 2 चेंडू 8 धावा असं समीकरण.
आणि या डॉट बॉल सोबत विठ्ठल रखुमाई संघ जवळपास एक पाऊल पुढे गेलाय पुढच्या फेरीसाठी. चेंडूचा खेळ बाकी आहे. पहा फॅन फॉलोअर्स पहा, चेंडू डॉट आला, निर्धाव आला, त्याच्यासोबत फोटो सेशन. आणि हा डॉट बॉल विजयी झालेला संघ विठ्ठल रखुमाई संघ. अनबिटेबल असं म्हणू शकतो विठ्ठल रखुमाई संघाला. मागची स्पर्धा त्याच्यानंतर आजचा सामना अजून सामना हरलेला नाहीये.